वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामला मातरम वंदे मातरम. आता तुम्ही म्हणाल की सर हे गीत तुम्ही का गात आहात? होय, हे गीत गाण्याला कारणही तसंच आहे. या गीताला 2025 मध्ये म्हणजे याच वर्षी 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आजपासून 150 वर्ष पूर्वी 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलं. 1882 मध्ये आनंदमठ नावाच्या कादंबरीमध्ये हे गीत प्रकाशित करण्यात आलं. पुढे जाऊन 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे गीत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या गायलं गेलं. 1905च्या स्वदेशी आंदोलनापासून ते 1942च्या भारत छोडो आंदोलनापर्यंत प्रत्येक आंदोलनकर्त्याचं हे गीत म्हणजे जणू ब्रीदवाक्यच बनलं होतं. 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय घटना समितीने या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा दिला, अशी घोषणा तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. आता तुम्ही मला सांगायचं आहे की कलकत्ता अधिवेशनामध्ये हे गीत कुणी गायलं होतं?